आपल्या राज्याच्या मंत्री, राज्याच्या बाल विकास कल्याण महिला मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्याबद्दल सी.टी. रवी यांनी अपशब्द वापरून त्यांचा खूप मोठा अपमान केलेला आहे। हा अपमान फक्त त्यांचाच नाही तर या जगातील प्रत्येक स्त्रीचा, माता भगिनींचा आणि सगळ्या भगिनींचा हा अपमान झालेला आहे। आणि जर राजकारणामध्ये जर महिला जर पुढे जात असेल आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये विजय प्राप्त होत असेल तर त्यांना कसे खेचावे याकरता असा हा अपशब्द वापरून त्यांना खेचला जात आहे। आणि मी त्यांना सी.टी. रवी यांना सांगू इच्छिते की तुम्ही कोणताही अपशब्द वापरला तरी सुद्धा आपल्या महिला विकास बाल कल्याण मंत्री आपल्या लक्ष्मीताई हेब्बाळकर या कधी खचले नाहीत आणि खचणारही नाहीत आणि आम्ही सर्व महिला त्यांना खचूही देणार नाही। आणि आज जर राजकारणामध्ये जर जनतेचा जर तुम्हाला स्त्रियांचा जर आदर करता येत नसेल तर अशा व्यक्तींनी राजकारणामध्ये येऊ नये आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। आणि हा जो स्त्रियांचा अपमान यांनी अपशब्द वापरून केला आहे त्याकरिता यांनी महिला विकास बाल कल्याण मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांची त्यांनी माफी मागावी, सर्वांच्या समोर येऊन त्यांनी क्षमा मागावी। आणि आज याकरिता अपशब्द वापरल्याबद्दल आम्ही सर्व महिला या ठिकाणी त्यांचा निषेध करत आहोत। हिवाळी अधिवेशनमध्ये माननीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब हे एक नाव फॅशन झालेलं आहे असं त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि हे वक्तव्य खरोखरच चुकीचं आहे। आणि हा एक म्हणजे एकदम टोटली चुकीचा असल्यामुळे सर्व दलित व सर्व नागरिक त्यांच्यावरती विरोध करत आहेत। आणि त्यासाठी बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेवरतीच जे संस्था चालतंय तरी अमित शहा यांनी जो शब्द वापरलेला आहे तो चुकीचा असल्यामुळे त्यांनी सर्व जनतेची व दलित वर्गाची माफी मागावी अशी आमची विनंती आहे। तसेच सी.टी. रवी यांनी बाल कल्याण मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचे सुद्धा त्यांनी अपशब्द बोलून त्यांनी जो आमच्या स्त्रीचा अपमान केलेला आहे तो पण फार गंभीर याचा आहे तरी त्यांनी हा शब्द सुद्धा वापरू नये आणि त्यांनी सुद्धा याच्यावरती माफी सर्व काँग्रेस पक्षाची माफी मागून त्यांचं सदस्यपद रद्द करावं अशी माझी विनंती आहे।